हॅलो मंडळी अँड वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन. तर आजचा जो ब्लॉग आहे तो फूड ब्लॉग आहे आणि आज मी तुम्हाला व्हायरल टोमॅटो चटणी रेसिपी शेअर करणार आहे. नुकतीच मी इंस्टाग्रामवरती ही रील खूप जास्त व्हायरल झालेली आहे. तर म्हटलं चला की आपणही बनवून बघा की कशी बनते ही चटणी. तर त्यासाठी मी इथे 6 ते 7 जे टमाटर आहे ते छान धुवून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याला 2 भागामध्ये आपल्याला डिवाइड करून कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी इथे 6 ते 7 आहे त्या लसणाच्या कळ्यासुद्धा घेतलेल्या आहे आणि लसणाच्या ज्या कळ्या आहेत त्याला आपल्याला अख्खं टाकायचं आहे, त्याला कट करणं नाही आहे. तर उभा मी जो पसरट पॅन येतो तो पसरट पॅन घेतलेला आहे. तुमच्याकडे कढई असेल तर तुम्ही कढईसुद्धा वापरू शकता. आणि यामध्ये 2 चम्मच असं मी अंदाजानुसार इथे तेल घेतलेलं आहे आणि हे जे टोमॅटोज आहे हे आपल्याला मध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर ही जी रेसिपी आहे ही खूप जणांनी इन्स्टावरती टाकलेली होती. तर म्हटलं असं काय आहे की ही रेसिपी इतकी व्हायरल झालेली आहे. शक्यतो टोमॅटोची जी चटणीची रेसिपी आहे, आपण टोमॅटो कट करतो त्यानंतर लसण वगैरे नॉर्मली जशी बनवतो तशी बनवतो. पण ही जी रेसिपी आहे मला खूप जास्त वेगळी वाटली आणि मजेदार वाटली. तर चला म्हटलं बनवून बघूया. तर इथे टमाटर आणि मी लसणाच्या ज्या कळ्या होत्या त्या अख्ख्या इथे टाकून घेतलेल्या आहे आणि आपल्याला एक साईडला आहे तेलामध्ये टोमॅटोला छान फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे खालून जो कलर आहे त्याचा कलर थोडासा डार्क कलर चेंज व्हायला पाहिजे असा. तर इथे टमाटर होत आहे तेवढ्या वेळात मी इथे लच्छा पराठासुद्धा बनवून घेणार आहे. तर म्हटलं टमाट्याच्या चटणीसोबत नॉर्मल पोळी बनवण्यापेक्षा लच्छा पराठा बनवूया. जर तुम्हाला रेसिपी माहिती नसेल तर मी इथे तुम्हाला शेअर करते. तर त्यासाठी मी इथे 1 वाटीपेक्षा कमी म्हणजे पाऊण वाटी इथे दही घेतलेलं आहे आणि त्यानंतर गव्हाचं पीठ आणि ओवा टाकून घेतलेला आहे. तर 1 चम्मच, एक मोठा आपला जो पोहे खायचा चम्मच असतो त्या चम्मचच्या हिशोबाने मी इथे ओवा घेतलेला आहे. आणि इथे मी लगेच टोमॅटो आहे ते बघून घेणार आहे. तर टोमॅटो आहे जे एक साईडनी झालेले आहेत तर मी त्यांना इथे पलटून घेते आहे. तर हार्डली 5 मिनिटानंतर हे जे टोमॅटो आहे आपल्याला दुसऱ्या साईडला पलटवून घ्यायचे आहे. म्हणजे त्याला आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे कलर चेंज होईपर्यंत. तर याला सगळे टोमॅटोज आहे मी इथे पलटून घेतलेले आहेत. तर चला मग मी इथे पीठ मळायला घेते आहे. पीठ छान पाणी टाकून टाकून मस्तपैकी इथे पीठ आहे ते आपल्याला एकदम जास्त कडक पण नाही आणि एकदम जास्त सॉफ्ट पण नाही. आपल्याला इथे मीडियम जे पीठ आहे ते भिजवायचं आहे. कारण लच्छा पराठ्याला जास्त कडक नाही जास्त सॉफ्ट नाही, एकदम साधारण आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मळून झालं की हे जे पीठ आहे हे 15 मिनटासाठी मी असंच सोडून देणार आहे. म्हणजे असं 15 मिनटासाठी जर आपण हे जे मळलेलं पीठ सोडून दिलं तर आपले जे पराठे आहे ते छान होता. आणि इथे माझे जे टमाटर्स आहे ते दोन्ही साईडनी छानपैकी फ्राय झालेले आहे. तर वरचे जे छिलके आहेत टमाट्याचे हे आपल्याला इथून काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचा जो चिमटा आहे मी इथे यूज करते आहे आणि दुसऱ्या साईडला याला पलटवून इझिली वरचा जो छिलक्याचा भाग असतो टमाटरचा तो इझिली वरून निघून जातो. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला शेअर करते आहे. पण काही छिलके निघत नव्हते तर मग मी चम्मचच्या साहाय्याने एका हाताने सपोर्ट घेऊन हे बाकीचे जे टोमॅटोचे छिलके जे होते ते मी वरून काढून घेते आहे.
आता ना सगळे छिलके काढून झालेले आहे आणि मॅशरच्या साहाय्याने ना हे सगळे टोमॅटो जे आहे ते आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे. टोमॅटो आहे ना छानपैकी ना तेलामध्ये पकलेले होते. ज्या पद्धतीने आपण वांग्याचं भरीत मॅश करतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला हे जे टोमॅटोज आहे मस्तपैकी चांगलं मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे मसाले टाकायचे आहे. तर मी इथे हळद, लाल तिखट, त्याच्यानंतर जिरा पावडर आणि त्यानंतर मी इथे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि थोडासा मी इथे गरम मसाला इथे यूज केलेला आहे आणि त्यानंतर मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकायला विसरू नका आणि याला छान मी मिक्स करून घेणार आहे. आणि त्यानंतर कांदा जो मी स्टार्टिंगला कट केलेला होता, मी एक कांदा कट केलेला होता, तो कांदासुद्धा इथे टाकून घेणार आहे आणि मी कोथिंबीरसुद्धा आधीच कट करून घेतलेली होती. तर खूप सारी कोथिंबीर तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही टाकू शकता. तर इथे ॲड करून घेतलेली आहे आणि प्रॉपरली आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं जे मिश्रण आहे छान मिक्स झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटी ना मी इथे 2 छोटे चम्मच साखर टाकलेली आहे. कारण मला एकदम आंबट टोमॅटो चटणी आवडत नाही, त्यामुळे थोडेसे खट्टी, थोडीशी मिठी अशी टेस्ट यायला पाहिजे म्हणून मी इथे साखरसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि 5 मिनिटासाठी आपल्याला ना याला झाकून घ्यायचं आहे. म्हणजे सगळे मसाले छान एकजीव व्हायला पाहिजे आणि छान पकायला पाहिजे. तर त्यानंतर ना मी इथे लच्छा पराठाची तयारी करते आहे. तर जो आपण कणकीचा उंडा आहे तो 5 मिनिटासाठी जो ठेवला होता त्याच्यामध्ये तेल टाकून त्याला छान मी मस्त मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे मी लच्छा पराठा बनवणार आहे. तर लच्छा पराठासाठी ना कसं बनवतात ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर छोट्या साईजचा इथे उंडा घेतलेला आहे आणि त्याला मीडियम साईजमध्ये मी इथे लाटून घेणार आहे आणि लाटल्यानंतर ना आपल्याला ना लेअर बाय लेअर म्हणजे एकावरती एक लेअर घेऊन आपल्याला इथे लच्छा पराठा बनवायचा आहे. जसं मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवता आहे ना त्या पद्धतीने आपल्याला हा जो पराठा आहे तो बनवायचा आहे. तर ही जी स्टाईल आहे ही लच्छा पराठा बनवण्याची ही जी स्टाईल आहे आणि त्यानंतर ना याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये फोल्ड करते आहे. तर काय होतं ना स्टार्टिंगला तुम्ही कुठलाही पराठा बनवता तो बिघडतोच. माझा तर असं होतं की मी फर्स्ट जो पराठा बनवते तो माझा कधीच गोल बनत नाही, पण असो. तर या पद्धतीने मी पीठ लावून घेतलेलं आहे आणि त्याला छान गोल गोल लाटून घेणार आहे. तुम्ही बघू शकता माझा पराठा आहे तो साईडला तुटतोय कारण मी जी कणिक आहे ती चांगली मला असं वाटते की मी चांगली मळलेली नव्हती. तर तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे जर मळाल तर तुमचं हे साईडला तुटणार नाही. तर छान हा जो पराठा आहे मी इथे लाटून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला ना याला तव्यावरती टाकून घ्यायचं आहे. तर ना तव्यावरती टाकल्याबरोबर ना सगळ्यात वरून आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर तूप लावायचं नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा इथे वापर करू शकता, पण मी ते तूप लावते आहे. आणि एक साईडला वरून जसं तुम्हाला बबल्स यायला दिसले की त्याला पलटून घ्यायचं आहे आणि मागच्या साईडनी सुद्धा तुम्हाला इथे तूप लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी ना छान कलर चेंज होतपर्यंत हा पराठा आपल्याला छान शेकून घ्यायचा आहे. आणि हा जो पराठा आहे तुम्हाला असं वाटेल की कडक होतो, नाही, इतकं सॉफ्ट बनतो आणि खायला पण एकदम मजेदार वाटतो. दही टाकल्यामुळे ना तो पराठा एकदम सॉफ्ट बनतो. आणि जर एखाद्या दिवशी तुम्हाला पोळी खायची इच्छा होत नसेल तर अशा पद्धतीचा लच्छा पराठा तुम्ही बनवू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये बाकीचे पण पराठा बनवण्याच्या वेळेस बाकी जसं थोडीशी कोथिंबीर झाली, त्यानंतर थोडंसं ओवा झाला, जिरं झालं, ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला जर टेक्स्चर अजून छान दिसायला पाहिजे लच्छा पराठ्याचं वाटत असेल तर ह्या बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहे तुम्ही ॲड करू शकता. आणि लगेच तुमच्याशी बोलता बोलता मी दुसरासुद्धा पराठा इथे बनवून घेते आहे. आणि ही जी रेसिपी आहे सिंपल आहे, खूप काही असं मेहनतीचं काम नाही आहे. दोन्ही साईडने तुम्हाला शेकून घेऊन पटकन त्याला लगेच काढून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने मी 10-12 जे पराठे आहेत
ते आरामात फटाफट बनवून घेतलेले आहे। आणि तुम्हाला जर ही लच्छा पराठाची रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि जर तुम्ही बनवाल तर मला कमेंट करून नक्की सांगा की कसा बनतो हा लच्छा पराठा। तर मागोमाग आहे ना माझे सगळे पराठे रेडी झालेले होते आणि मी लगेच इथे जेवणाची तयारी करते आहे। तर छान मस्त इथे काकडी कापून घेतलेली आहे आणि इथे आपले लच्छे पराठे मी इथे ताटामध्ये टाकून घेतलेले आहे। आणि मी तुम्हाला आता दाखवते की माझी टोमॅटोची जी चटणी आहे ती कशी दिसते आहे। एकदम तुमचं वांग्याचं भरीत जसं दिसतं ना त्याच पद्धतीने ही जी चटणी आहे ती दिसते। आणि आता आपण रिव्ह्यू शेअर करणार आहोत। तर मी माझ्या हस्बंडला विचारणार आहे की आजची भाजी कशी झालेली। सचिन, मी आज ना व्हायरल टोमॅटो चटणी रेसिपी ट्राय केलेली आहे। मला खाऊन सांग कशी झाली ती। एक नंबर, छान, चांगली वाटतंय। खूपच। आणि लच्छा पराठा कसा वाटतोय? तोही छान, चांगलं झालंय। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका।